नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी या विषयातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक पाहायला आपण सुरुवात करणार आहोत। हा घटक डीएड टीईटी पेपर फर्स्ट, पेपर सेकंड याचबरोबर केंद्र प्रमुख, महिला व बाल कल्याण अधिकारी अशा सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। हा पहिला घटक कोणत्या क्रमांकाचा आहे, कुठला आहे, तर अतिशय छोटा आहे, बाल मानसशास्त्राचे महत्त्व। सध्या टीईटीची तयारी करणाऱ्यांना तुम्हाला एक सांगतो की हे बाल मानसशास्त्राचं महत्त्व तुम्ही कधीही वाचू नका पुस्तकात। फक्त आत्ता एक मी जे 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणारे ते फक्त समजून घ्या आणि त्या आधारावर कुठल्याही ज्ञानावर, आकलनावर किंवा उपयोजनावर प्रश्न येऊ द्या, तरीही तुमचा अजिबात चुकणार नाही। फक्त कन्सेप्ट समजून घ्या, अजिबात वाचायच्या वेळ वायाला घालवायच्या भानगडीत पडू नका। बाल मानसशास्त्राचं महत्त्व म्हणजे काय, तर शिक्षकानं बाल मानसशास्त्र चांगलं समजून घ्यावं, कारण काय त्याचं हे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं। म्हटलं जातं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात। अशा रीतीनं बालपणाचं, लहानपणाचं महत्त्व प्रत्येकाला माहिती आहे। खरं तर ह्या बालपणाचं महत्त्व सांगायच्या अगोदर मला माणसाच्या, कुठल्याही बालकाच्या जन्मापूर्वीची अवस्था सुद्धा तितकीच महत्त्वाची वाटते। एखादं बाळ त्याच्या मातेच्या गर्भामध्ये असताना सुद्धा त्याचा विकास, त्याची वाढ होत असते आणि त्या क्षणी सुद्धा त्याचं भविष्य ठरवलं जात असतं। अभिमन्यूनं मातेच्या गर्भामध्ये असताना चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान आकलन केलं होतं, संपादन केलं होतं। अगदी याचप्रमाणे या भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या मातेच्या पोटी शूरवीरानं जन्म घेतला, जेव्हा जेव्हा एखाद्या मातेच्या पोटी शूर वीरांगनानं जन्म घेतलाय, तेव्हा तेव्हा ते बाळ गर्भात असताना डोहाळ्याच्या रूपानं का होईना त्या बाळानं आपलं शौर्य, त्या बाळानं आपलं कर्तृत्व, त्या बाळानं आपलं भविष्य दाखवून दिलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस राजमाता जिजाऊंना काय डोहाळे पडले होते? तलवारबाजीचे डोहाळे पडायचे राजमाता जिजाऊंना, तलवारबाजीचे। तर हे कशाचं लक्षण होतं? हे लक्षण होतं भविष्याचं। त्या बाळाचं कर्तृत्व, त्या बाळाचं भविष्य हे या गर्भामध्ये ते बाळ डोहाळ्याच्या रूपानं सांगत होतं। अगदी आजच्याही महिलांना अशा प्रकारचे डोहाळे पडत असतात। मात्र आजच्या महिलांचं वाचन कमी, टीव्ही जास्त आणि त्यामुळं नको ते अतिशय विचित्र डोहाळे असतात। हो, काही महिलांना तर माती खायचे डोहाळे लागतात। मग हे बाळ भविष्यामध्ये मातीच खातंय, दगडच हानितंय। तर अशा रीतीनं जन्मपूर्व अवस्था, गर्भावस्थेमध्ये सुद्धा बालकाचं भविष्य घडत असतं। म्हणून तर गर्भसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यानंतर गर्भसंस्काराला जितकं महत्त्व आहे त्याही पेक्षा जास्त महत्त्व जन्मानंतरच्या संस्काराला असणारच। अहो, जन्म झाल्यानंतर 1 वर्ष म्हणजे बालकाच्या आयुष्यातलं क्रांती वर्ष असतं। त्या 1 वर्षामध्ये बाळाला कुठल्या प्रकारची वागणूक मिळते, कुठल्या प्रकारचं वातावरण मिळतं, त्यावर बालकाचं भविष्य निर्माण पुढं असतं। बालकाच्या जन्मानंतर 4 वर्ष त्याला भावनिक सुरक्षितता अत्यंत गरजेची असते। ज्यांना अशा प्रकारची भावनिक सुरक्षितता मिळाली नाही, त्यांचं वर्तन, त्यांचं भविष्य कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाताना दिसले, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसले। काही बालकांना 18, 20 वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांना सावलीची भीती वाटते, स्वतःच्या सावलीला घाबरतात। तर हे कुठेतरी बालपणी झालेले चुकीचे संस्कार आहेत। कुणाचे? 5 वर्षापर्यंत बालकाच्या 5 वर्षापर्यंत मेंदूचा 80% विकास झालेला असतो। मग या 5 वर्षामध्ये जर मेंदूचा 80% विकास होत असेल, तर तो विकास होत असताना त्याला योग्य वातावरण, त्याला योग्य मार्गदर्शन, त्याला योग्य परिस्थिती मिळवून देणं ही काळाची गरज आहे। बालकाच्या वेगळ्या अवस्थांमध्ये वेगळ्या गरजा असतात, तर त्याच्या गरजा पूर्ण गरजेचं आहे। बालकाच्या वेगळ्या अवस्थेमध्ये त्याच्या विविध प्रकारच्या समस्या असतात, त्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणं गरजेचं असतं।
पहिली दुसरीच्या मुलांना एखादा धपाटा मारला 2 मिनिटांमध्ये ते नीट होतात. त्यावेळेसच्या त्या अवस्थेचं ते वैशिष्ट्य आहे. मात्र 11वी 12वीच्या मुलांना जर एखादा धपाटाच नाही तर एक थोडासा रागाने शब्द वर्गात बोलल्यानंतर 8 दिवस त्यांच्या मनाला लागतं. अगदी गुरुजींची गाडी पंक्चर करायला सुद्धा ते मागं पुढं पाहत नाही. तर ही अवस्थेनुसारचे वैशिष्ट्य, अवस्थेनुसारच्या गरजा, अवस्थेनुसारच्या समस्या ह्या सगळ्या समजून घेणं म्हणजे बालमानसशास्त्र समजून घेणं. आणि हे बालमानसशास्त्र पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. पालक 2 प्रकारचे, पहिले पालक म्हणजे आई वडील आणि दुसरे पालक म्हणजे शिक्षक, शाळा. आणि शिक्षकांनी हे बालमानसशास्त्र समजून घेतलं तरच बालकांचा, विद्यार्थ्यांचा विकास त्यांना यथायोग्य पद्धतीने करता येईल. अशा रीतीनं बालमानसशास्त्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पहिला घटक आपला हा छोटासा आहे, परत कधीच वाचायचा नाही असा छोटासा घटक आपला संपला. यानंतरचा पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा, हा मात्र पाठांतराचा आहे, हा मात्र तुमच्या लक्षात ठेवण्याचा आहे. हा पुढचा टॉपिक कुठला असणार आहे तर हा पुढचा टॉपिक असणार आहे बालमानसशास्त्राच्या संशोधनाचा इतिहास. अतिशय प्राचीन काळापासून या प्रकारे संशोधन झालंय, या क्षेत्रामध्ये संशोधन झालंय. आणि हे संशोधन कसं झालंय, आजच्या टप्प्यापर्यंत हे बालमानसशास्त्र कसं आलंय हे समजणं गरजेचं आहे. पाहूया. मग हा जो प्रवास झाला, या प्रवासाचे 2 भाग केले. सुरुवातीच्या काळामध्ये हे बालमानसशास्त्र अत्यंत बाल्यावस्थेमध्ये असताना ज्या ज्या काही पद्धती, जे जे काही संशोधन झालं ते फार काही शास्त्रीय नव्हतं, ते फार काही विश्वसनीय नव्हतं, ते फार काही सामान्यीकरण करणारं नव्हतं. आता बऱ्याच जणांना सामान्यीकरण या शब्दाचा अर्थ जर समजला नाही तर पुढच्या वर्तन अभ्यासाच्या पद्धती तुम्हाला समजणार नाही. एखाद्या नियमाचं, एखाद्या निष्कर्षाचं, एखादा निष्कर्ष अनेकांना लागू होत असेल तर तो निष्कर्ष, त्या निष्कर्षाचं सामान्यीकरण होतंय असं आपण तिथं म्हणत असतो. चला, सामान्यीकरण या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला. तर या सगळ्या गुण वैशिष्ट्याचा विचार करून बालमानसशास्त्राच्या संशोधनाचा 2 भाग केलेले आहेत, 2 कालखंड पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे अशास्त्रीय काळ आणि दुसरा आहे शास्त्रीय कालखंड. म्हणजे अशास्त्रीय संशोधन आणि शास्त्रीय संशोधन असं 2 भागामध्ये आपल्याला या बालमानसशास्त्राचे संशोधन पाहायचंय. पहिल्यांदा पाहूया सुरुवातीचं, ज्याला शास्त्रपूर्व किंवा अशास्त्रीय कालखंडाचं संशोधन मानलं जातं. आणि मग यामध्ये पहिला आहे लघु प्रौढ सिद्धांत. नावातच आहे, लघु म्हणजे लहान, प्रौढ म्हणजे प्रौढ माणसं. तर सर्वसाधारणपणे एक नियम तुम्हालाही माहिती आहे की लहान मुलं अनुकरण प्रिय असतात, ते मोठ्या माणसांचं पाहून शिकतात. असं जरी असलं, हा सिद्धांत ते सांगतोय की लहान मुलं मोठ्या माणसांकडे बघून मोठ्या माणसांप्रमाणे जगतात, मोठ्या प्रौढांसारखं त्यांचं जगणं असतं, वर्तन असतं, असं हा सिद्धांत सांगतोय. असं जरी असलं, लहान मुलं प्रौढांचं अनुकरण जरी करत असले तरी लहान मुलांचं वर्तन प्रौढांप्रमाणे अजिबात नसतं. म्हणजे लहान मुलं आणि प्रौढ यांच्यामध्ये फार मोठा फरक असतो. याला तर आपण जनरेशन गॅप म्हणतो. आणि म्हणून हा सिद्धांत जरी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मांडलेला असला तरी हा सिद्धांत परिपूर्ण नाही, म्हणून तर त्याला अशास्त्रीय मध्ये टाकलेला आहे. परंतु ह्या संशोधनाच्या प्रवासामध्ये त्याला महत्वाचं स्थान आहे. यानंतर पहा, दुसऱ्या क्रमांकाचा सिद्धांत जो आहे, तो दुसऱ्या क्रमांकाचा सिद्धांत आपल्याला पाहायचा तो आहे नैसर्गिक दुराचरणाचा सिद्धांत. म्हणजे हा सिद्धांत सांगतो की लहान मुलं नॅचरलीच वाईट वागत असतात, नॅचरली चुकीचे वागत असतात. मग त्यांच्यावर शिस्तीचा, कठोर नियंत्रणाचा बडगा आणून नियंत्रित करायचं आणि त्यांचा विकास घडवून आणायचा, अशा प्रकारचा सिद्धांत हा आहे. पण हाही सिद्धांत परिपूर्ण नाहीये की लहान मुलं निसर्गतःच चुकीचे असतात, वाईट असतात, अयोग्य असतात असं कोण म्हणतं? अजिबात नाही. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, निरागस असतात, वाईट असूच शकत नाही. अशा रीतीनं हाही सिद्धांत आपल्याला योग्य वाटत नाही. मात्र या संशोधनाच्या प्रवासामध्ये त्यालाही महत्वाचं स्थान आहे. यानंतरचा पुढचा आहे पुनरावर्तन पद्धत, पुनरावर्तन सिद्धांत. हा सिद्धांत सांगतो की बालकाचा विकास हा चुकीकडून अचूकतेकडे जातो, अयोग्यतेकडून योग्यतेकडे जातो, असंस्कृततेकडून सुसंस्कृततेकडे जातो. तर हाही सिद्धांत किती खरा आहे? अजिबात 100% खरा नाही. हा माणसाच्या, बालकाच्या अध्ययनाचा विकास असा होऊ शकतो,
ट्रायल एरर. मात्र वर्तनाचा बालकाच्या वाढ व विकासाचा प्रवास असा प्रत्येक वेळी नसतो, प्रत्येक बालकाचा असा नसतो. स्टॅनले हॉर्न्स, या स्टॅनले हॉर्न्सनं अशा प्रकारचा सिद्धांत मांडलाय. हा सिद्धांत स्टॅनले हॉर्न्सचा आहे. आणि हा स्टॅनले हॉर्न्स या बालकाच्या विकासाची तुलना मत्स्य विकासाशी करतो. खरं तर माणूस आणि मानवेतर प्राण्यांच्या विकासाचा सगळा वेगळेपणा वेगळा आहे. आणि म्हणून मानवेतर प्राणी आणि मानव यांच्या विकासाची तुलना होणं शक्य नाही. म्हणून हा सुद्धा सिद्धांत परिपूर्ण वाटत नाही. ओके, याच्यानंतर पुढचा जो सिद्धांत आहे, पुढची जी पद्धत सहज प्रवृत्ती सिद्धांत. सहज प्रवृत्ती म्हणजे काय, तर बालकाच्या जन्माबरोबर, बाळाच्या जन्माबरोबर त्याच्याबरोबर काही सहज प्रवृत्ती जन्माला येतात आणि त्याचं वर्तन त्यानुसारच घडत असतं, असा हा सिद्धांत सांगतोय. म्हणजे एखादा बाळ जन्माला आला की त्याने जन्माबरोबर चोरीचं स्किल जर आणलेलं असेल तर तो चोरच होणार असं म्हणायचं. एखादा बाळ जर जन्माला आला असेल आणि त्याने बरोबर साधू संतांची सहज प्रवृत्ती आणली तर तो साधू संतच होणार असं हा सिद्धांत सांगतो. पण तसं नाही. मानवाचे गुण, कौशल्य, माणसाचं वर्तन हे संपादित आहे. म्हणून तर दगड फोडणाऱ्या एखाद्या वडार समाजाचा मुलगा कलेक्टर होतो. हे संपादित आहे, हे संपादित आहे. लक्षात, एखाद्या निरक्षर माय बापाचा मुलगा साक्षर एखादा मोठा अधिकारी होतो, एखादा मोठा नेता होतो. हे सहज प्रवृत्ती नाहीये, तर हे संपादित आहे, हे संपादित आहे. अशा रीतीनं आपल्याला बालमानसशास्त्राच्या संशोधनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे 4 अशास्त्रीयमध्ये मोडणारे 4 सिद्धांत सांगितले. एका 2 शब्दामध्ये ह्या कन्सेप्ट तुम्ही डोक्यात ठेवल्या, संपला विषय. चला, हे 4 संकल्पना पाहिल्यानंतर आता आपल्याला शास्त्रीय सिद्धांत पाहिजेत. आणि हे शास्त्रीय सिद्धांत काही विशिष्ट संशोधकांनी मांडलेले असल्या कारणानं त्याला अशास्त्रीयपेक्षा महत्त्वाचं स्थान आहे. याला विश्वसनीयता याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये सत्यता आहे. बर, कुठले शास्त्रीय आहे ते आपण पाहूया. तर त्यामध्ये शास्त्रीय सिद्धांतामध्ये पहिल्या क्रमांकाचा सिद्धांत कुणी मांडलाय, तर पहिल्या क्रमांकाचा सिद्धांत मांडलाय प्लेटो. सॉक्रेटिसचे शिष्य अरिस्टॉटल म्हणजेच अरस्तू यांचे गुरु प्लेटो, ग्रीक विचारवंत. यांचा कालखंड सुद्धा इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347, म्हणजे फार जुना हा कालखंड. आणि प्लेटो यांचा रिपब्लिक नावाचा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे. या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या करताना सांगितलेलं आहे व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि याच्याच पुढे जाऊन ते सांगतात की लहान लहान मुलं भिन्न भिन्न असतात. त्यांची ही व्यक्ती भिन्नता पाहून, त्यांची बौद्धिक क्षमता पाहून त्यांना जर योग्य पद्धतीने त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन केलं तर त्यांचा योग्य विकास होतो असं सांगणारे हे प्लेटो हे पहिलेच मानसशास्त्रज्ञ आहेत, पहिलेच. यानंतरच आपल्याला दुसरं मत पाहायचंय, दुसरं संशोधन पाहायचंय, जॉन लॉक. हे जॉन लॉक पुन्हा आपल्या सायकोलॉजीमध्ये परत येणार आहेत. आत्मनिरीक्षण पद्धतीची व्याख्याने सांगितलेले लॉक यांचे बरेचसे मत पुढे आपल्याला पाहायचे. तर हे जॉन लॉक काय म्हणतात, हे म्हणतात की बालकाच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, शिस्तीनं ते नियंत्रित ठेवायला पाहिजे असं लॉक यांचं मत आहे. कठोर शिस्तीला हे बालकाच्या विकासामध्ये महत्त्वाचं स्थान देत आहेत. बर, जॉन लॉक यांचा हा सिद्धांत झाल्यानंतर हे मत पाहिल्यानंतर अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे रुसो. रुसो हे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हे या रुसोंनी काय केलं, रुसोच नाही तर सर्वच मानसशास्त्रज्ञांनी अगोदर काय केलंय, हे सगळे प्रयोग, हे वर्तनाचा अभ्यास आपापल्या मुलांवर केला. गमतीचा भाग म्हणजे योग्य पद्धत कोणती अयोग्य पद्धत नसल्या कारणानं काही बालकांवरती चुकीचा परिणाम झाला हे संशोधन करत असतात. मग काही संशोधकांनी आपल्या शेजार पाजारच्या नात्यातल्या मुलांना अभ्यासासाठी संशोधनासाठी घेतला. तसं रुसोने एका एमिली नावाच्या मुलाला संशोधनासाठी घेतलं होतं, त्याला मानसपुत्र, खरं तर मी म्हणतो संशोधन पुत्रच मानायला पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं. आणि मग रुसोनं त्या निरीक्षणाचा ग्रंथच लिहिलेला आहे, द एमिली नावाचा. त्याचबरोबर रुसोने अजून एका पात्राचे निरीक्षण केलेलं आहे, संशोधन केलं त्या पात्रावरती, सोफिया नावाचं. आणि या 2 पात्रांवर यांचं संशोधन करून त्यांना असं सांगितलं, बालकाच्या विकासासाठी वातावरण पोषक असावं लागतं.
पहा 2010च्या डीएडच्या सीईटीला असा प्रश्न आला होता, कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेतील वातावरण पोषक असावं असं मत कोणी मांडलं? त्याचं उत्तर जॉन डुई. सेम असंच प्रश्न येऊ शकतो. बालकांच्या विकासासाठी वातावरण पोषक असावं हे मत कोणी मांडलंय? तर रुसो यांनी मांडलंय. बर, रुसोचं हे मत पाहिल्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचं संशोधन जे आहे पेस्टॉलॉजी, ज्यांना आपण शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हणतो ते पेस्टॉलॉजी. या पेस्टॉलॉजीने शिक्षण शास्त्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्राच्या वापराला प्रोत्साहन दिलं. मानसशास्त्राच्या तत्वांना या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी वापरलं आणि अध्यापनासंदर्भातच्या, अध्ययनासंदर्भातचे जे सूत्र आहेत त्या सूत्रांना त्यांनी चालना दिली, ते सूत्र सांगितले आणि त्याद्वारे बालकाचे वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मग ते सूत्र कुठले? आपणा सर्वांना माहिती आहे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण जातो, मूर्ताकडून अमूर्ताकडे जातो, सोप्याकडून कठीणाकडे जातो. अशा प्रकारचे सूत्र यांनी सांगितले आणि या माध्यमातून बालकाचा विकास करायचा अशा प्रकारचं मत यांनी व्यक्त केलंय. चला, पेस्टॉलॉजी यांचं मत झाल्यानंतर आपल्याला पुढच्या क्रमांकाचं मत फ्रेडरिक फ्रोबेल. फ्रेडरिक फ्रोबेल यांनी पहा आपल्याकडे एक फॅशन आली केजी, किंडर गार्डन. हे किंडर गार्डन केजीचे संस्थापक, ज्याला आपण बालोद्यान पद्धत असंही म्हणतो. पण लक्षात ठेवण्यासाठी एवढ्या सगळ्यांचे मत कसे लक्षात ठेवायचे, तर हे मत लक्षात ठेवायला काय आयडिया तुम्हाला? पण यांच्या नावामध्ये फ्र सुरुवातीला आहे. तर यांनी काय केलं? संपूर्ण फ्रीडम, बालकाला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं तर त्याच्या इंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा सर्वांगीण विकास होईल असं मत यांनी मानलंय. म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य, फ्रीडम देण्यावर भर दिलाय आणि स्वातंत्र्यामुळं बालकाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल, बालकाच्या ज्ञानेंद्रियांचा विकास होईल असं फ्रेडरिक फ्रोबेल म्हणतात. यानंतर शेवटच्या क्रमांकाचं जे मत आहे ते फार महत्वाचं मत आहे. मारिया मॉन्टेसरी नावाच्या इटलीच्या एक मानसशास्त्रज्ञ, एक शिक्षण तज्ञ होऊन गेल्या. याने इटलीतील रोममध्ये 1907 मध्येच त्यांच्या मॉन्टेसरी नावानं म्हणजेच बालशाळा सुरू केली होती. ही बालशाळा फार गाजली, यशस्वी झाली, नावाजली. म्हणून तर देश विविध देशामध्ये फिरून त्यांनी या बालशाळेची म्हणजे मॉन्टेसरी हेच नाव प्रसिद्ध झालं आणि या शिक्षण पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला. ते असं सांगतायत की ज्ञानेंद्रियांचं शिक्षण जर दिलं तर बालकांचा योग्य विकास होतो. इथं फ्रोबेल यांनी सांगितलंय की संपूर्ण स्वातंत्र्य दिलं तर ज्ञानेंद्रियांचा विकास होतो आणि इथं यांनी सांगितलं की ज्ञानेंद्रियांचं शिक्षण दिलं तर बालकाचा चांगला विकास होतो. आणि हेच मत घेऊन मॉन्टेसरी किंवा मारिया मॉन्टेसरी यांच्या प्रभावाने आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये कोसबाड या ठिकाणी अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांनी फार चांगलं काम केले. ग्राम बाल शिक्षण केंद्राची स्थापना तिथं केली आणि खूप लोकांचं, लहान लहान मुलांचं विकास साधण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, जे लोकप्रिय आहे, प्रसिद्ध आहे. चला, अशा रीतीनं बाल मानसशास्त्रावरील संशोधनाचा दुसरा भाग, दुसरा टप्पा काय शास्त्रीय, तोही आपला संपला. ओके, जरा आजच्या लेक्चर मधला हा एक महत्वाचा, आता पुढचा सर्वात महत्वाचा 2008च्या डीएड सीटी पासून आतापर्यंतच्या सर्व सीटी टीटीला अतिशय खूप वेळा विचारला गेलेला हा टॉपिक आहे बाल मानसशास्त्राच्या. बाल मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती म्हणजेच वर्तन अभ्यासाच्या पद्धती. वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती आपल्याला शिकायच्या. मग यातल्या सुरुवातीच्या काही ज्या पद्धती वापरल्या गेल्या त्यामध्ये फारशी विश्वसनीयता नव्हती, त्यामध्ये फारशी वस्तुनिष्ठता नव्हती, त्यामधून काढलेल्या निष्कर्षाचं सामान्यीकरणही फारसं होत नव्हतं. अशा काही पद्धती आहेत ज्यांना आपण अशास्त्रीय पद्धती म्हणतो, त्या अगोदर आपल्याला शिकायच्यात आणि त्यानंतर शास्त्रीय. म्हणजे वर्तन अभ्यासाच्या पद्धतींचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये एक शास्त्रीय, अशास्त्रीय पद्धती आणि त्यानंतर शास्त्रीय पद्धती. शास्त्रीय पद्धती जास्त आहेत, अशास्त्रीय पद्धती कमी आहेत आणि म्हणून अगोदर आपण अशास्त्रीय पद्धती समजून घेऊ. मग यामध्ये पर्यक पद्धत आहे, दंतकथा पद्धत आहे आणि तिसरी आहे आत्मनिरीक्षण पद्धत. अशा 3 पद्धती. आणि इकडं शास्त्रीय पद्धतीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर शास्त्रीय पद्धती मग निरीक्षण पद्धती असेल, प्रायोगिक पद्धती असेल, सर्वेक्षण पद्धती असेल, जीवनवृत्तांत पद्धती असेल, वैकसिक पद्धती असेल, तुलनात्मक पद्धती असेल आणि मनोविश्लेषण पद्धती असेल. या सर्व पद्धती आपल्याला समजून घ्यायचे.
झालं, एक एक पद्धत आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. मग पहिल्या क्रमांकाला सुरुवात करूया अशास्त्रीय पद्धतीपासून. आणि फार गमती जमतीच्या आहेत, फार मजेशीर ह्या पद्धती. मानसशास्त्र म्हणजे आनंद घेत घेत शिकायचंय. त्यातली पहिली पद्धत पर्यक पद्धत. खरं तर या पर्यक पद्धतीला नाव पाहिजे होतं तर्क वितर्क पद्धत. ही काय अपुऱ्या निरीक्षणावर आधारित आहे, अत्यल्प निरीक्षणावर आधारित आहे, खोट्या चुकीच्या काहीतरी तर्क वितर्कावर आधारित असणारी ही पद्धत आहे. आणि अशा प्रकारच्या तर्क वितर्कावर आधारित अभ्यास करून काही जर निष्कर्ष काढला तर अर्थातच तो विश्वसनीय असणार नाही. मग कोणाचा तरी तर्क असा असतो की प्रेम विवाह यशस्वी होत नाहीत. पहा असा तर्क एखाद्या माणसाच्या डोक्यात. आणि मग त्याच्या शेजारच्या कुटुंबामध्ये प्रेमविवाह झालेली ती फॅमिली. मग अगदी एखाद्या त्या घरामध्ये नुसतं हातातून भांड पडलं, भांड्याचा आवाज आला की यांनी अर्थ काढायचा, नवरा बायकोत भांडण झाली का नो, आता उद्या कोर्टात जातात का नो. काय तर हा तर्कावर आधारित. आणि अशा प्रकारचा तर्कावर आधारित असणारी पद्धत ही वस्तुनिष्ठ असू शकत नाही, विश्वसनीय असू शकत नाही. चला, तर्क वितर्क म्हणजेच पर्यक पद्धत आपण पाहिली. त्यानंतर पुढची पद्धती जी आहे ती पुढची पद्धती ती आहे दंतकथा पद्धत. ह्या दंतकथा नावातच आहे. एखादा माणूस काहीतरी बड्या सांगायला लागला, काहीतरी खोटं नाटक सांगायला लागला, चाडून वाढून सांगायला लागला, म्हणजे बस कर तुझी दंतकथा. अशा रीतीनं दंतकथा नावातच स्वतःच्या एखाद्या किरकोळ अनुभवावर किंवा इतरांच्या अनुभवावर माणूस अशा प्रकारच्या दंतकथा सांगत असतो किंवा कुठेतरी ऐकलेल्या दंतकथा. आता अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की मी 2008 पासून या शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप अंधश्रद्धा आहे. एक साधे गंमत म्हणून आपण एक दंतकथा तयार करू. काय की कुणीतरी एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगितले, काय सांगितले की शेळके सरांचा जर आशीर्वाद मिळाला ना, शेळके सरांनी ज्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर हात ठेवला ना, बाबा 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 त्याला नोकरी लागती, त्याचं लग्न होतंय, त्याला गाडी मिळती, त्याला बंगला मिळतोय, असं म्हणल्यानंतर तिथून पुढं जे काही निष्कर्ष काढले जातील, विद्यार्थ्यांमध्ये अशा दंतकथा पसरल्या. अशा अनेक प्रकारच्या दंतकथांवर आधारित सुद्धा वर्तनाचा अर्थ लावला जातो. अशी ही दंतकथा पद्धत. मग आपल्याकडे अशा किती आहेत, मांजर आडवी गेली म्हणून काम होत नाही वगैरे वगैरे वगैरे. चला, अशी ही दंतकथा पद्धत जी आहे ती सुद्धा आपण पाहिली. या दोन पद्धतींवर आत्तापर्यंत, या दोन अशास्त्रीय पद्धतीवर आत्तापर्यंत टीईटीला आणि दोन्ही झालेल्या सीईटीला प्रश्न आलेला नाही. मात्र तिसरी जी अशास्त्रीय पद्धत आहे तिच्यावरती प्रश्न आलेला आहे, तिच्यावरती प्रश्न येतो. कारण आजही शिक्षण क्षेत्रामध्ये त्या पद्धतीला महत्व आहे. ती कोणती आहे? आत्मनिरीक्षण पद्धत. म्हणून थोडीशी अजून आपण डिटेल पाहूया, कारण जर जिच्यावर प्रश्न येतोय तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार व्हायचं. या आत्मनिरीक्षण पद्धतीला इंग्रजीमध्ये एक नाव आहे. नाव काय आहे? नाव आहे इंट्रॉस्पेक्शन मेथड. इंट्रॉस्पेक्शन मेथड. ओके, इंट्रॉस्पेक्शन मेथड म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धती. यामध्ये इंट्रो हा शब्द आपल्याला इन किंवा विदिन असा अर्थ सांगतो. स्पेक्शन हा शब्द सी असा अर्थ सांगतो. म्हणजे इथं आत असा अर्थ आहे, सी म्हणजे पाहणे असा अर्थ आहे. म्हणून यावरून या पद्धतीचं तत्व तयार होतं, सी विदिन मी. पण तुम्हाला असा साधा सोपा प्रश्न विचारला जाईल, सी विदिन मी हा फॉर्म्युला वर्तन अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीचा आहे? तर इंट्रोस्पेक्शन म्हणजेच आत्मनिरीक्षण पद्धती, म्हणजेच आत्मनिरीक्षण पद्धती. मग काय आहे आत्मनिरीक्षण पद्धती? एकदम साधं सोपं. आत्म म्हणजे काय? स्वतः. निरीक्षण म्हणजे काय? निरीक्षण करणे, बरोबर. मग आत्मनिरीक्षण म्हणजे काय? स्वतःने स्वतःच्या मनोव्यापाराचं केलेलं निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत. स्वतःने स्वतःच्या मनोव्यापाराचं म्हणजेच आपल्या भावनाचं, आपल्या वर्तनाचं, आपल्या विचारांचं केलेलं निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत होय. ओके, अर्थ पाहिले. यामध्ये पहा, यामध्ये जॉन लॉक जी आहे, या जॉन लॉकची व्याख्या परीक्षेला येते. जॉन लॉकची काय व्याख्या आहे? अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे म्हणजे आत्मनिरीक्षण असं लॉक मानतो. पहा, अशा प्रश्न पहा, प्रत्येक टीटीला असे प्रश्न, एखादी व्याख्या दिली जाते आणि ही व्याख्या कोणाची? ही व्याख्या कोणाची? तर म्हणून लक्षात ठेवायचं, जॉन लॉकची व्याख्या काय? अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे म्हणजे आत्मनिरीक्षण.
झाल्या दोन प्रकारच्या व्याख्या पाहिल्या, म्हणजे आपण अर्थ पाहिला. याच्यानंतर या आत्मनिरीक्षण पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य आपण समजून घेऊ. मला सांगा, प्रायोगिक पद्धत असो, निरीक्षण पद्धत असो, जो निरीक्षण करतो त्याला आपण काय म्हणतो? जो निरीक्षण करतो त्याला आपण म्हणतो निरीक्षक. जसं तुमच्या गणितामध्ये ज्या संख्येने आपण भागतो त्याला काय म्हणतो आपण? विभाजक. बरोबर, विभाजक. तसा हा निरीक्षक. तसंच जो प्रयोग करतो त्याला प्रयोजक. जो कार्यक्रमाचं आयोजन करतो त्याला म्हणतात आयोजक. बरोबर. मग पुढचा मुद्दा आहे, हा निरीक्षक ज्याच्यावर प्रयोग करतो, हा निरीक्षक ज्याच्यावर निरीक्षण करतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात निरीक्षक. निरीक्षक झालं. मला सांगा, आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये निरीक्षक आणि निरीक्षक किती असतात? म्हणजे मी दुसऱ्याचं निरीक्षण करतो, मी निरीक्षक, दुसरा कोणीतरी निरीक्षक, असं असतं का या पद्धतीमध्ये? अजिबात नाही. या पद्धतीमध्ये निरीक्षक आणि निरीक्षक एकच असतो. दुसरं एक या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? तर या पद्धतीमधील प्रयोगशाळा असते मन. या पद्धतीमध्ये प्रयोगशाळा काय असते? तर मन असते. ओके. मग अशा प्रकारची पद्धत जुन्या काळामध्ये साधू संत वापरायचे. त्याला चिंतन मनन वेगळे वेगळे शब्द वापरायचे. मग अशा प्रकारच्या आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे काय? काय फायदे आणि काय मर्यादा आहेत हे याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पाहूया आपण की काय फायदे आहेत. पहिल्यांदा स्वतःच्या मनोव्यापाराचे केलेले निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण, ही व्याख्या. त्याच्यानंतर लॉक यांनी सांगितलेली व्याख्या. त्याच्यानंतर पुढे की या पद्धतीचे फायदे. हे काय स्थळ काळाचं बंधन नाही, स्थळ काळाचं ठिकाणाचं बंधन नाही. आत्ताच आपण पाहिलं की या पद्धतीमध्ये प्रयोगशाळा काय आहे? तर मन आहे. मग मला सांगा, मन काय आपण घरी ठेवतो का? कुठं मन कुठंतरी बॅगमध्ये ठेवले, आज काय निरीक्षण करता येईल असं होतं का कधी? मन आपल्या बरोबरच असतं आणि त्यामुळं आपण मनातल्या मनात कधी निरीक्षण करू शकतो. जेवताना, गाडीवर चाललेला असताना, अगदी वर्गात तुम्ही लेक्चर ऐकताना सुद्धा तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी चालू असेल, असं हे आपलं मन असतं. बरोबर. म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, घरामध्ये, घराच्या बाहेर, वर्गामध्ये, वर्गाच्या बाहेर, कुठेही तुम्ही निरीक्षण करू शकता. स्थल कालाचे बंधन नाही. बरं. त्याच्यानंतर दुसरं, ही आत्मनिरीक्षण पद्धती वापरण्यासाठी कुठले साधनं लागतात? कॅमेरा लागतो, खोरी, फावडे, टिकाव काय लागतं का? काहीच लागत नाही. मनातले मनात निरीक्षण करायचंय. एकदम स्वस्त, एकदम सोपी, सुलभ झाली, स्वस्त आहे. याच्यानंतर पुढे आहे की अनुभवाचा जिवंतपणा आहे. भावनांचा जिवंतपणा इथं आपल्याला अनुभवायला मिळतो. विचारांचा जिवंतपणा. अचानक मला काहीतरी कारणामुळे राग आला, भयंकर राग आला, आणि अशा वेळेस मी जर माझं निरीक्षण केलं, आत्मपरीक्षण केलं, मीच माझ्या भावनांचं, माझ्या विचाराचं, तर माझ्या लक्षात येईल, अरे रे हे काही छोट्या कारणामुळे मी रागावलं, मी संतापलं, मी चिडचिड केली, हे आपल्याला समजतंय. म्हणजे काय? त्याचा जिवंतपणा आपण फील करतोय. अशा रीतीनं की आत्मनिरीक्षण पद्धतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य. याच्यानंतर अजून एक महत्वाचं पुढचं वैशिष्ट्य, भावनांचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीला पर्याय. मला सांगा, माझ्या मनामध्ये तुम्ही आता लेक्चर ऐकता, तुमच्याबद्दल काय भावना आहे, किंवा तुम्ही लेक्चर ऐकताना माझ्याबद्दल काय भावना आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो का? तुमची भावना तुम्ही सांगू शकता का माझी भावना? अजिबात नाही. तुमच्यापैकी कोणाच्या तरी मनामध्ये असं येत असेल, अरे रे बिचारी शेळके सर रात्रंदिवस आपल्यासाठी लेक्चर देतात, लेक्चर तयार करतात, किती चांगली व्यक्ती. एखाद्याच्या मनात येत असेल, काय बडबड बडबड करतय. एखाद्याच्या मनात येत असेल, काय शायनिंग मारतय. आता ह्या सगळ्या भावना, हे सगळे विचार, हे मला कळणार आहे का? अजिबात नाही. अगदी असा भाग आहे. भावनांचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीला पर्याय नाही. उदाहरणार्थ घ्या, तुम्ही रस्त्याने चाललेलात आणि रस्त्याने चालता चालता समोर तुमच्या ऍक्सिडेंट झालाय, टू व्हीलरवाला खाली पडला, दोन टू व्हीलरवाले एकमेकाला धडकले, खाली पडले. हे सगळ्यांनी पाहिलं. 10-20 जण तिथं आलेले, जमलेले आहेत आणि ते सगळेजण पाहतायत. मात्र प्रत्येकाच्या मनातली भावना एकच असणार आहे का? एखाद्याच्या मनामध्ये ज्याला गाडी नाही ते म्हणा लय शायनिंग मारित आहेत, बरे पडले, बरे पडले. एखादा म्हणा दारू पिऊन गाड्या चालवतात, बरे पडले. कोणाच्या डोक्यात काय विचार? एखादा म्हणा याच्या खिशामध्ये बराच माल दिसतोय, गळ्यात बरेच दागिने दिसतेत, लांबवा का काय. एखादा माझ्यासारखा साधा बोळा म्हणा, अरे रे बिचारे पडले, त्यांना मदत करायला पाहिजे. असा प्रत्येकाच्या मनातला भाव वेगळा असणारे, भावना वेगळे. आणि मग मला सांगा, कुठला कॅमेरा त्यांच्या मनातला भाव समजू शकतो? कुठला कॅमेरा त्यांच्या मनातला विचार समजू शकतो? कुठलाच नाही. त्यांच्या भावना तेच समजू शकतात. आणि म्हणून आत्मनिरीक्षण पद्धती.
आणि म्हणून आत्मनिरीक्षण पद्धती. त्यानंतर आत्मदोष निवारण. माणसाचे स्वतःचे दोष सर्वात जास्त स्वतःलाच कळू शकतात आणि म्हणून स्वयंमूल्यमापन करणं आणि त्या मूल्यमापनातून आपले दोष निवारण करणं, त्यातून मुक्त होणं, यासाठी सुद्धा आत्मनिरीक्षण पद्धतीला पर्याय नाही. हे झाले फायदे. एवढे सगळे फायदे असताना तिला अशास्त्रीय का म्हणतात बा? काहीतरी कारण असेल. मग पाहूया या पद्धतीच्या मर्यादा काय आहे. मला सांगा, ही पद्धत सर्वांसाठी उपयोगी आहे का? ही पद्धत सर्वांसाठी. लहान मुलं स्वतः निरीक्षण करू शकतात का? नाही करू शकत. जर लहान मुलांनी स्वतः निरीक्षण केलं असतं, ही योग्य आहे, हे अयोग्य आहे, तर नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी, नको ती क्रिया केलीच नसती. लहान मुलं नाही. त्याच्यानंतर मंद मुलं अजिबात नाही, त्यांनाही नाही. त्याच्यानंतर म्हातारी मुलं, म्हातारी मुलं नसते नाही काय, म्हातारी माणसं. आमच्या गावामध्ये तर एक म्हातारी होती, लहानपणीच गेली. सर्वांसाठी उपयोगी नाही. लहान मुलांसाठी नाहीये, मंद लोकांसाठी नाहीये, म्हाताऱ्या लोकांसाठी नाहीये, आणि त्याचबरोबर मानवेतर प्राण्यांसाठी सुद्धा नाही. सांगा बरं, असा एकदा सिंह बसला असा आणि चिंतन करतोय की काल 4 हरणं मारले गड्या, आज असं झालं गड्या, तसं झालं. आत्मनिरीक्षण करू शकतो मानवेतर प्राणी? नाही. म्हणजे सर्वांसाठी पद्धत उपयुक्त नाही. हा एक महत्वाचा या पद्धतीचा दोष आहे, मर्यादा आहे. याच्यानंतर या पद्धतीची दुसरी मर्यादा जी आहे, ती दुसरी मर्यादा म्हणजे व्यक्तिनिष्ठता आहे. एकच घटना घडली, मात्र त्या घटनेबद्दल अनेकांच्या मनात प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येणारे, वेगळा भाव येणारे, आणि त्याच्यामुळं वस्तुनिष्ठता असू शकणार नाही, व्यक्तिनिष्ठता असणार आहे. आणि म्हणून या पद्धतीतून जो निष्कर्ष काढू त्याचं सामान्यीकरण होईनच असं नाही. मी असं म्हणू शकतो का, ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये असं भाव निर्माण होतो की बरं झालं पडले, गाडीवरून पडले, लय शायनिंग मारत फिरते, असं आपण निष्कर्ष सामान्यीकरण करू शकतो का? सगळ्या लोकांच्या मनात असाच विचार होतो? अजिबात नाही, अजिबात नाही. तर अशा रीतीचा हा एक मुद्दा आहे. याच्यानंतर जिवंतपणाचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे. काय? 2 मुलांमध्ये भांडणं चालू आहे. 2 मुलांमध्ये जोराची धपाधप एकमेकाला मारताय. त्याच वेळेत तिसरा आला, रेकॉर्डिंग चालू केलं मोबाईलमध्ये आणि म्हणलं, तुम्हाला किती संताप वाटतोय, तुमच्या मनात काय भावना आहेत, आम्हाला सांगा बरं एकदा आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करून. हे दोघं मिळून त्याला तिसऱ्याला चोपीते, पहिले रिटीते चांगले, आणि मग नंतर सगळं काही झाल्यानंतर अरे त्या बिचाराला उगाच मारलं. म्हणजे जेव्हा घटना घडत असते तेव्हा आपण आत्मनिरीक्षण करण्याच्या मानसिकतेत नसतो, बऱ्याचदा असं होतं. आणि ही सुद्धा या आत्मनिरीक्षण पद्धतीची समस्या आहे. सत्याची पडताळणी वारंवार करता येऊ शकणार नाही. हे आत्मनिरीक्षण पद्धत आहे. मग अशी भांडणं झाले, आता परत भांडणं करा बरं, तुम्हाला काय वाटते, असं आपण चेक करू शकतो? अजिबात चेक करू शकणार नाही. तर अशा रीतीनं हे आत्मनिरीक्षण पद्धतीचे ह्या सगळ्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे ही अशास्त्रीयमध्ये, आणि जरी अशास्त्रीय असली तरी आत्मदोष निवारणासाठी असेल, भावनांचा अभ्यास करण्यासाठी असेल, अजूनपर्यंत ही पद्धती उपयोगी ठरत आहे. म्हणून आजही अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीला महत्त्वाचं स्थान आहे. चला, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. आपल्या या भागामध्ये आपण वर्तन अभ्यासाच्या पद्धती, बाल मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धती पाहिल्या. पुढच्या भागामध्ये शास्त्रीय पद्धती पाहू, ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आज मात्र आपण इथंच थांबूया. धन्यवाद.